आता स्टील फोटोग्राफी, पॉलिसी डिझाईन, मग कॅमेरामन, नंतर दिग्दर्शक. आता या सगळ्या भूमिका तुम्ही आता बऱ्याच सिनेमात मी पाहिली, आपण एकत्र काम केले. सगळ्याची धुरा तुमच्या खांद्यावर असते. मग ते काम करताना तुम्ही कसं लोकांना म्हणजे एकत्र करता, बॅलन्सिंग करता, किंवा पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की यार ट्रेस असतो, कमी वेळेत काम काढायचं असतं, बरोबर. चिडचिड होते की अमोल गोळे आज म्हणजे आता दिसताना वेगळा असतो, सेटवरती वेगळा येईल, बाकी गोष्टी वेगळ्या की अरे हा माणूस असं बोलू शकतो. बरोबर पण ते कामाला जास्त प्राधान्य असतं. बरोबर. तर ह्या बाजू तुम्ही कशा सांभाळता सेटवर? हे बघा, आता अगदी खरं सांगायचं झालं तर कुठेही चित्रपट इंडस्ट्रीमध्ये चित्रपट हा दोन महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो. एक तुमच्या दिग्दर्शकाचं बौद्धिक क्षमता आणि दुसरी तुमच्या प्रोड्युसरची आर्थिक क्षमता. तर बौद्धिक क्षमतेबद्दल आपल्या मराठी सिनेमामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपण उत्कृष्ट वाङ्मयातून मोठे झालेले लोक आहोत. उत्कृष्ट वाङ्मय आपल्याला लहानपणापासून वाचायला आणि बघायला मिळाले. पण आर्थिक गणित जरा गडबडीची आहेत. का गडबडीची आहेत? कारण का मराठी सिनेमा हा जर तुम्हाला कॉर्पोरेटचं पाठबळ नसेल तर तो कुठेतरी 1 करोडच्या आतच तुम्हाला बसवावा लागतो. आणि आता मी ॲज अ DOP किंवा डिरेक्टर किंवा तुम्ही ॲज अ आर्ट डिरेक्टर आपल्याला या गोष्टी फार जवळून त्रास झेलायला लागतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झेलता जे काय आपण बनवतो त्याच्यामध्ये जर आपल्याला ते कलात्मक अंग नसेल तर मग गोष्टी पत्त्याच्या बंगल्यासारखे पडू शकतात. हे आपण फार जवळून बघितलंय. म्हणजे तुम्ही किती चांगला सेट बांधा, आर्ट डायरेक्टर म्हणून संदीप इनामकरांनी किती उत्कृष्ट काम करावं, त्याला जर कथेचं पाठबळ नसेल तर गडबडतात गोष्टी, खोटं वाटेल. तर म्हणूनच मला असं वाटतं की हा जो एक बॅलन्स साधना आहे आणि क्रिएटिव्हिटीपेक्षाही तुमचं एक उत्कृष्ट मॅनेजर म्हणून एक मॅनेजमेंटचं जे स्किल आहे ते तिथे वर येतं. मग ते मॅनेजमेंट कुठेतरी लोकांना घाई करून गडबड करून ते साधावं लागतं. सगळ्या बाजू तुम्हाला सगळ्या बाजू आहे ते ऑफकोर्स ते स्ट्रेसफुल आहे, पण तुम्हाला त्याचा एक सुवर्ण मध्य साधणं हे तुमच्या बेसिकली तुमचा सिनेमा हा सर्वतोपरी आहे हे तुम्ही विचार करून जर काम करता तर मग ते जे म्हणतात ना एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तर तर फिल्म मेकिंग इज माय लव्ह अँड ऑन सेट्स इट्स अ वॉर फॉर मी. तर ते आपल्याला करावं लागतं आणि त्याला खूप कंगोरे आहेत आणि ते आता एवढ्या छोट्याशा वेळेत ते सांगणं कठीण आहे, पण ते साधणं आणि ते उत्कृष्टरित्या साधणं हेच शेवटी आपल्यासाठी चॅलेंज आहे. मराठी सिनेमाला आता तेच विषय परत बोलण्यात काही पॉईंट नाही की प्रेक्षक येत नाही आणि हे होत नाही आणि ते होत नाही. तर मला असं वाटतं की सिनेमाला सिनेमा म्हणून आपण बघत नाही, सिनेमाला आपण एक कलाविश्व म्हणून बघतो, आपण एक कलाकार म्हणून त्याच्याकडे बघतो. म्हणून आपण परत ह्या सगळ्या रिस्क घेतो, म्हणून आपण परत हा वेडेपणा करत असतो. आणि त्याच्यात लोक आपल्यावर जुडले जातात. काही लोक जे फक्त जसं मी मगाशी म्हणालो की मला ह्याच्यातून काय मिळेल हे विचार करणारे लोक असतात, ते ऑफकोर्स तुटतात. जे काहीतरी देऊ शकतात त्या चित्रपटाला, त्या कलाकृतीला, ते आपल्यावर राहतात. ते काय जसं आता काही झालं तरी आपण असतोच एकच. तो मुद्दा आहे शेवटी आणि आपल्यासाठी शेवटी आपलं काम महत्वाचं आहे.